नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट भैरूची गोष्ट. लेखक अनामिक. हल्ली सिनियर सिटीजन दिवसभर कसा टाइमपास करतात हे सांगणारी एक उत्तम पोस्ट. भैरूची गोष्ट. पहाट झाली. भैरू उठला. बैल सोडले, औत जोडले, शेतात गेला. शेत नांगरले. दुपार झाली. औत सोडले, बैलांना वैरण घातली. जवळ ओढा होता. बैलांना पाणी पाजले. आपली भाकरी सोडली. चटणी, भाकरी, कैरीचे लोणचे. झाडाखाली बसला. आवडीनं जेवला. 50 वर्षापूर्वी शाळेच्या पाठ्यपुस्तकातून भेटणारा हा जुना भैरू. काळाच्या ओघात तो भेटेनासा झाला. त्याची जागा आता नव्या भैरूनं घेतली. हा भैरूही त्या भैरूसारखाच पहाटे उठतो. पहाट झाली. भैरू उठला. नाईटलॅम्पच्या अंधुक उजेडात उशापासी ठेवलेला चष्मा त्याने चाचपडत शोधला आणि मोबाईल हातात घेतला. गुड मॉर्निंग, सुप्रभात याचे मेसेजेस पाठवण्याकरता कॅलेंडरकडे नजर टाकून त्यानं वार बघितला. आज शनिवार, म्हणजे जय हनुमान, जय बजरंगबलीचे मेसेजेस टाकायला हवेत. भैरूच्या मनात आलं. शाळा कॉलेजमधल्या मित्रांचे ग्रुप्स, सोसायटीचा ग्रुप, बँकेतल्या रिटायर्ड मंडळींचा ग्रुप, नातेवाईकांचे ग्रुप्स, सगळीकडे गुड मॉर्निंग, सुप्रभातचे मेसेजेस टाकल्यावर एक काम हातावेगळं केल्याचं समाधान भैरूला वाटलं. आता या सगळ्यांची मॉर्निंग गुड जावो की बॅड, आपल्याला काही करायचं नाही. या भावनेनं तो पुन्हा बेडवर आडवा झाला. आता तास दीड तासानं उठल्यावर तो पुढच्या कामाला लागणार होता. चहा नाश्ता संपवून भैरूनं मोबाईल पुन्हा हातात घेतला. या ग्रुपमधले मेसेजेस त्या ग्रुपमध्ये टाकायचं काम आता त्याला करायचं होतं. इकडची बाबाजींची प्रवचनं तिकडे, तिकडचं रोज सकाळी एक गाणं इकडे, अमुक ग्रुपमधलं दिनविशेष, तमुक ग्रुपमधल्या हेल्थ टिप्स अमुक ग्रुपमध्ये. 1 तासानंतर इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे करून झाल्यावर एक मोठं काम झाल्याचा सुस्कारा भैरूनं सोडला. हे सगळं आपण स्वतः वाचत बसत नाही, हे किती बरं आहे. आंघोळीला जाता जाता भैरूच्या मनात हे आलं. आंघोळ, त्यानंतर देवपूजा घाईघाईनं उरकून त्याहूनही अधिक घाईघाईनं भैरूनं पुन्हा मोबाईल हातात घेतला. बँकेच्या ग्रुपमध्ये कोणाचा तरी वाढदिवस होता. या बर्थडे बॉयशी आपली तोंड ओळखी नाही. भैरूच्या लक्षात आलं आणि पाठोपाठ आपण विश केलं नाही तर बरं दिसणार नाही, लोक काय म्हणतील, असं मनात आलं. लगोलग त्यानं त्याच्या स्टॉकमधल्या केकचा फोटो टाकून त्याला शुभेच्छा दिल्या आणि पाठोपाठ दुसऱ्या एका ग्रुपमध्ये कोणीतरी गचकल्याच्या पोस्टवर RIP लिहून गेलेल्याच्या आत्म्याला शांतीही मिळवून दिली. मोबाईल खाली ठेवायच्या आधी भैरूनं सकाळपासून आलेल्या सगळ्या गाण्यांना, अभंगांना वाह छान मस्तच अशी दाद देऊन टाकली आणि मग ती गाणी, ते अभंग डिलीटही करून टाकले. दाद देण्यासाठी हे सगळं ऐकलंच पाहिजे असं अजिबात नाही असं भैरूचं मत होतं. कोणाची वामकुक्षी संपलेली असो वा नसो, आपण आपलं काम उरकून मोकळं व्हावं या भावनेनं दुपारी 2च्या सुमारासच भैरूनं झाडून साऱ्या ग्रुप्सना, व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट्सना चहा बिस्किटांचे फोटो असलेले गुड आफ्टरनूनचे मेसेजेस टाकून दिले. मग सोसायटीच्या ग्रुपमध्ये एका मेंबरनं सोसायटीची
रिडेव्हलपमेंट लवकरात लवकर करावी अशी पोस्ट टाकली होती. त्याला सहमतीचा अंगठा दाखवला आणि त्याच्याच खाली 4 पोस्टनंतर आलेल्या रिडेव्हलपमेंटची तुर्तास गरज नाही ह्या पोस्टलाही पाठिंबा दर्शवणारा अंगठा दाखवला. सर्व पोस्ट समभाव आपल्या अंगी आहे याचा अभिमान भैरूला पुन्हा एकदा वाटला. भैरूनं मग काही ग्रुप्समध्ये युतीच्या बाजूनं आलेली पोस्ट फॉरवर्ड केली तर काही ग्रुप्समध्ये आघाडीच्या बाजूनेही आलेली. कोणी काय येईना सत्तेवर, आपलं काम पोस्ट फॉरवर्ड करायचं. भैरूच्या मनात आलं. डॉलरच्या तुलनेत रुपया या सकाळीच फॉरवर्ड केलेल्या पोस्टवर एका ग्रुपमध्ये 2-4 जणांनी शंका उपस्थित केल्या होत्या तर दुसऱ्या एका ग्रुपमध्ये 1-2 जणांनी प्रतिप्रश्न केले होते. आपल्याला यातलं टिंबटिंब काही समजत नाही हे पक्का माहीत असल्यानं पुढचे 2 दिवस या दोन्ही ग्रुप्सवर फिरकायचं नाही अशी खूणगाठ बांधून भैरू एका तिसऱ्याच ग्रुपकडे वळला तर तिथे त्यानं फॉरवर्ड केलेल्या ऐका मालकंसची गाणी ह्यावर मालकंस नाही कलावती आहे अशी टिप्पणी कोणीतरी केली होती. त्यावर शेक्सपिअरच्या थाटात नावात काय आहे असं उत्तर देऊन भैरूनं विषय संपवला. काय मागवू रे, सांग बरं, आज काय मागवू तुझ्यासाठी, पिझ्झा की बर्गर? या सौच्या प्रश्नाला दोन्ही असं थोडक्यात उत्तर देऊन भैरू जंक फूड एक शाप ही पोस्ट फॉरवर्ड करण्यात बिझी झाला. रात्रीचे 9 वाजल्याचे बघून भैरूनं त्याच्या पोतडीतून चंद्र चांदण्यांची चित्र असलेले गुड नाईट शुभरात्रीचे मेसेजेस बाहेर काढले, पाठवलेही. आता मोबाईल बंद करणार तोच त्याच्या शाळा सोबत्यानं पाठवलेला मालवून टाक दीप गाणं त्याच्या व्हॉट्सअपवर दिसू लागलं. मालवण टाक दीपचे पुढचे शब्द चेतवून अंगांग राजसा किती दिसात लाभला निवांत संग हे आहेत. हे ध्यानी मनी नसलेल्या भैरूनं ते गुड नाईट स्वीट ड्रीम्स अशी जोड देत शेजारच्या आजोबांना तत्परतेनं फॉरवर्ड केलं आणि मोबाईल बंद करून तो झोपायच्या तयारीला लागला. उद्या पहाटे त्याला उठायचं होतं. उद्या रविवार म्हणजे सूर्याचे फोटो असलेले गुड मॉर्निंगचे मेसेजेस पाठवायचे होते. मग प्रवचनं, गाणी, इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे. तो भैरू पहाटे उठून कष्ट करून शेतमळा फुलवत असे. हा भैरू पहाटे उठून बिनकष्टाचा वायफळाचा मळा फुलवतो. धन्यवाद. वाचन संजय इनामदार.